मराठी विषयामध्ये 25वा धडा चित्रे हा घेणार आहोत। हा धडा इतर धड्यांपेक्षा थोडासा वेगळा आहे, कारण या धड्यामध्ये मुलांना जी आवडतात अशा चित्रांबद्दलचा धडा आहे। फळ्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा, इथे एक मुलगी काढली आहे, इथे एक हत्ती काढलाय, इथे एक मुलगा, इकडे कोंबडे, घर, आता हे गोल गोल काय काय आहे ते सगळं आपल्याला या धड्यामध्ये शिकायला मिळणार आहे। सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीमध्ये 3 व्यक्ती आहेत। पहिला आहे बिम्म, एक छोटासा मुलगा, दुसरा आहे बब्बी त्याची बहीण, आणि तिसरा आहे आई। बघूया काय घडतं या धड्यामध्ये। आईने माझ घरामधील फरशी पुसली आणि ती दमून गेली। जसं आपल्या घरी पण आपली आई काम केल्यानंतर दमते, तशी बिम्मची आई सुद्धा काय झाली, माझ घराची फरशी पुसल्यानंतर थोडीशी दमून गेली, थकली, आणि तिने बिम्मला सांगितलं की मोठ्या रस्त्यावर जाऊ नकोस, आणि बजावलं म्हणजे काय, ओरडून सांगितलं। मोठा रस्ता म्हणजे काय, ज्या ठिकाणी मोठ्या गाड्या येतात, की जेणेकरून आपल्याला छोट्या मुलांना माहित नसतं की कसा रोड क्रॉस करायचा, एखाद्या गाडीने येऊन आपल्याला धडक नको द्यायला, ऍक्सिडेंट व्हायला नको, म्हणून मोठ्या रस्त्यावर जाऊ नकोस। आणि जो बिम्म होता त्याची छोटी बहीण होती कोण, आत्ताच नाव सांगितलं मी, बब्बी। कोण होती, बब्बी। बब्बी कुठे गेलीये, शेजाऱ्यांच्या घरी गेलेली आहे। आता बिम्म एकटाच, आई काय झालं, आतमध्ये आडवी झाली म्हणजे काय झालं, दमल्यावर झोपून गेली। आता थोडा वेळ जसा आपल्याला कंटाळा येतो तसा तो सुद्धा इकडे तिकडे रेंगाळला, काय करू। मग सोफ्यावर गेला, मग खुर्चीवर गेला, आणि मग खुर्चीवर उभं राहून त्याने काय केलं, बाहेरचं जे कपाट होतं ते कपाट उघडलं। आता त्या कपाटामध्ये भरपूर गमतीच्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या। काय काय होतं त्याच्यामध्ये, हिरव्या काचेची पारदर्शक दौत, म्हणजे हिरव्या काचेची शाई भरण्याची दौत। आता तुमच्या वेळेस सगळे पेन आहेत समजा, पण जुन्या काळामध्ये शाईचा पेन असायचा। मग ते जसं आपण पाणी भरून ठेवतो तसं शाई भरून ठेवली जायची छोट्याशा ह्याच्यामध्ये, त्याला दौत म्हणतात। त्यानंतर तांबड्या रंगाच्या मेणबत्त्या, जुनं बंद पडलेलं घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा जगा घातलेली पण एक हात मोडलेली बाहुली। त्यानंतर एक रबरी बदकच, त्याच्या पत्र्याचं एक बटन, ते बटन दाबलं की कुई आवाज येतो। कसा आवाज येतो, कुई आवाज येतो। पण या सगळ्या वस्तू बघून सुद्धा बिम्मला सगळ्यात जास्त काय आवडलं, रंगीत खडूंचा डबा, कारण त्याला चित्र काढायला खूप आवडायची। त्याने काय केलं, त्या डब्यामधून 2 मोठे खडू घेतले, आणि ते खडू घेऊन हलकेच हळू पाय आवाज न करत आतमध्ये आला। आता माझ घरामध्ये आला। माझघर म्हणजे काय माहितीये तुम्हाला, काय, एक आपल्याकडे शहरामध्ये कशी सिस्टीम आहे, हॉल, किचन, बेड, पण तसंच जुन्या काळामध्ये कसं असायचं, एक बैठकीची खोली असायची, एक मधली खोली असायची, आणि मग स्वयंपाकघर असायचं। तर मधला जो खोलीचा भाग आहे, 2 खोल्यांच्या मध्ये, एक बैठकीची खोली आणि एक आतमधली, त्या खोलीमध्ये तो हलकेच आला। आईने काय केलं होतं, आत्ताच थोड्या वेळापूर्वी काय केलं होतं, सगळ्या लाद्या व्यवस्थित पुसून काढलेल्या होत्या। तो मस्तपैकी तिथे आला बिम्म, त्याने मस्तपैकी मांडी घातली, आणि खाली वाकून तो काय करायला लागला, चित्र काढायला लागला। आणि थोड्याच वेळामध्ये सगळी फरशी त्याने काढलेल्या चित्रांनी भरून
गेली. आता थोडा वेळ काय झाला, गेल्यानंतर इतक्यात कुणाला जाग आली? आईला जाग आली. आणि आईने उठून बघितलं. बघते तर काय, बिंबने सगळ्या फरशीवर चित्र काढून ठेवलेली होती. आणि तिने काय केलं? कपाळाला हात लावला. कपाळाला हात कधी लावतो आपण? एखादी गोष्ट आपण केली असेल चांगली आणि कुणी ती जर बिघडवून टाकली तर आपण काय करतो? कपाळाला हात लावतो. तसं आईने सुद्धा कपाळाला हात लावला आणि त्याच्यावर थोडीशी वैतागली ती आई. काय बोलली? आत्ताच मी फरशी पुसून ठेवली, काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू? आणि त्याच्यावर थोडीशी रागवली. गिजबिज म्हणजे काय? गिचमिड गिचमिड सगळे आपण जशी कंटाळा आल्यावर पेनाने किंवा पुस्तकाने वगैरे करतो त्याप्रमाणे. आता बिंब काय म्हणाला? ही गिजबिज नाही, ही सगळी काय आहे? चित्र आहेत. आता एवढं बोलल्यावर त्याचा चेहरा काय झाला? थोडासा उतरला. उतरला का उतरला? आई त्याला ओरडली. बरोबर की नाही? मोठा माणूस कोणीतरी ओरडल्यावर आपला चेहरा काय होतो? थोडासा उतरतो. म्हणजे त्याला थोडस दुःख वाटलं. तेव्हा मग आई त्याच्या जवळ आली आणि त्याला समजावत काय म्हणाली? बरं ठीक आहे, गिजबीज नाही तर नाही, तू ही कसली चित्र काढलेली आहेस ते तरी मला सांग. आणि असं बोलल्यानंतर मग बिंब खुल्ला. बिंब खुल्ला म्हणजे त्याला थोडासा आनंद झाला की आता आई आपल्याला काय करते? ओरडत नाही. आणि मग तो एक एक गोष्टीचं काय त्याने चित्र काढलेलं आहे ते आईला आता समजावून सांगत आहे. पहिलं काय म्हणाला तो? की हे राहुल हत्तीचं चित्र आहे. कशाचं चित्र आहे? राहुल हत्तीचं चित्र आहे. आणि तो कुठे चाललाय? फिरायला चाललेला आहे. आणि त्याच्या गळ्यामध्ये काय आहे? या गळ्यामध्ये 2 घंटा आहेत. गळ्यामध्ये काय आहेत? 2 घंटा आहेत. आता आईने बघितलं त्या हत्तीकडे. घंटा या हत्तीपेक्षा काय होत्या? थोड्याशा मोठ्या होत्या. हत्तीची शेपटी आणि हत्तीची सोंड सारखीच दिसत होती. असतं का असं कधी चित्रामध्ये? नाही. पण आता बिंब छोटा मुलगा आहे, त्याने त्याच्या कल्पनेप्रमाणे काढलं. आणि हत्ती ट्राम प्रमाणे असावा. ट्राम म्हणजे काय? किती जणांना ट्राम माहिती आहे? नाही माहिती. रेल्वे किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. ट्राम याचा अर्थ असा होतो की पहिले सुरुवातीला एक गाडी होती रेल्वे सारखीच छोटीशी 2-3 डब्यांची. तिच्या या बाजूला सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर तिकडून चालवता येत असायची. इकडे गेलं का इकडून पण चालवता येत असायची. म्हणजे तिला असं गोल फिरवायची गरज नव्हती. म्हणजे इकडे न्यायचं असेल तर इकडून पण चालवता येते, इकडे न्यायचं असेल तर इकडे पण, दोन्ही बाजूला तिला चालवता यायचं. म्हणून त्याला वाटतं की याची शेपटी कुठे आणि सोंड कुठे असं. मग आईने विचारलं आणि हे दुसरं चित्र कसलं आहे? तर मग तो काय म्हणाला? ते आपलं घर आहे. काय आहे ते? आपलं घर आहे. आणि तू, बब्बी, बाबा, मी सगळे बाहेर थांबलेलो आहे. आता आईने बघितलं त्या घराकडे आणि तिने विचार केला, होय, सगळ्यांना बाहेर थांबणं गरजेचंच आहे. का गरजेचं आहे? कारण घर एकदम लहान होतं आणि बब्बी असो किंवा बिंब असो, कुणी वाकून सुद्धा त्या घरामध्ये जाऊ शकणार नाही. बाबांचे हात पायापर्यंत, पावलांपर्यंत लांब काढले होते. चित्रामध्ये जागा कमी पडली म्हणून आई बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच उंच दाखवली होती.
आणि नंतर मग पुढच्या चित्रांमध्ये भरपूर अशा उभ्या रेषा होत्या, 4 गोल काढलेले होते. तर पहा, बिंबने जी चित्र काढली होती ती काही आईला समजत नव्हती, कारण ती छोट्या मुलाने काढलेली. मग तो प्रत्येक चित्र आईला समजावून सांगत होता की हे जे 4 गोल आहेत, हे 4 गोल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेषा अशा एकत्र मारल्या होत्या, गुंतावळा केला होता त्या सर्व रेषांचा. आणि त्यामधून मागच्या बाजूला भेटणारे एक आजोबा होते. ते आजोबा वयस्कर झालेले आहेत, पण त्यांचं चित्र काढताना ते एकदम असे तरुण 40 मधले दाखवलेले आहेत. त्यानंतर चित्रामध्ये बाजार दाखवला होता, शाळा सुटलेली दाखवली होती, 3 कोंबडे होते. पण त्या चित्रांमधलं आईला काहीही समजत नव्हतं. म्हणून आई काय करत होती, बिंबला सगळं विचारून घेत होती. आता हे बिंब कसलं चित्र आहे, हे बिंब कसलं चित्र आहे, असं करत करत थोड्या वेळानंतर काय झालं, बब्बी आली. बब्बी कोण? बिंबची बहीण. धपा 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 पावलं आपटत आली आणि तिने फरशीकडे बघितलं. असं फरशीवर काय होते, बिंबने काढलेले चित्र. तिने सुरकुते आणत म्हणजे काय, आपण एखाद्या गोष्टीकडे असं विचित्र बघतो ना, असं तिने बघितलं, नाक उंचावलं असं, आणि म्हणाली, काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू. आता बिंबला तिचा राग आला. तो तिच्याकडे रागाने पाहिलं. मग तो चित्राकडे गेला. त्या चित्रामध्ये त्याने एक मुलगी काढलेली होती. ती मुलगी उंच पाय असलेली मुलगी होती. एक रुंद स्कर्ट घातलेला होता. डोक्यामधून 2 वेण्या काढल्या होत्या. जणू काही तिच्या डोक्यामधून काय गेलेला, एक बाण गेलेला आहे. आणि दोन्ही हात एकदम ताठ होते असे. तिच्या हातामध्ये दप्तर होतं. मग बिंबने काय दाखवलं, त्या चित्राकडे बोट करून दाखवलं की ही बब्बी आहे आणि ती शाळेमधून आलेली आहे. आणि मग जेव्हा बिंब हे सांगत होता तेव्हा आईला काय हसू येत होतं. आई आपले हाताने तोंड दाबून हसत होती. आणि मग ती म्हणाली, अरे तिच्या पायावर हे काय काढलेले आहे. तेव्हा बब्बीकडे बघत बिंब म्हणाला, तिच्या पायावर एक बेडकी आहे. काय आहे तिच्या पायावर? बेडकी आहे. कारण बिंबला तिला काय करायचं होतं, चिडवलं तिने आल्यानंतर, म्हणून मग त्याने तिच्यावर राग काढला. त्यावर दान 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 पाय आपटले आणि ओरडून ती म्हणाली, आता मी तुझी सगळी चित्र काय करते, पुसून टाकते. मग गाडग्यासारखं तोंड करून बस. गाडग्यासारखं म्हणजे आपण जेव्हा रुसतो तेव्हा आपण असं बसतो. आई काही बोलली तरी लक्ष देत नाही, बाबा काही बोलले तरी लक्ष देत नाही, म्हणजे गोल असं तोंड फुगवून बसतो. आणि मग ती तसं करणार. तेवढ्यात बिंब तिला काय म्हणाला, मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढेल. मग बिंब असं बोलल्यानंतर बब्बी ऐकली आणि बोलली, त्याला चिडवत चिडवत गेली, वेडावून दाखवलं तिला आणि त्याला बकासूर म्हणाली. काय म्हणाली त्याला? बकासूर. किती जणांना बकासूर माहितीये? काय होता? बोला. बोला. नाही रे बाळांनो, बकासूर हे एका राक्षसाचं नाव होतं. आणि तो भरपूर असं काय करायचा, जेवण जेवायचा. महाभारतामधली ही गोष्ट आहे, कधीतरी ती पण तुम्हाला सांगेल मी. तर तो काय करायचा, एक बैलगाडी भरून भात खायचा. असं होतं त्या गोष्टीमध्ये. पॉज कर.
तर बकासूर असं त्याला ती चिडवलं तिने बिम्मला आणि आतमध्ये धावत गेली. आता हे त्यांचं भांडण आईला नेहमीच आहे. आई सुद्धा घरामध्ये काम करण्यासाठी निघून गेली. तेवढ्यात बिम्मने आईला थांबवलं आणि काय म्हटलं, आई तुला मी अजून एक चित्र काय करतो काढून दाखवतो. त्याने एक फरशीवर रेघ उभी घेतली, त्यावर डोकं काढलं, गुडघ्याखाली पोचणारे हात काढले, त्याला पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या जागेवर बोटांच्या जागी छोट्या छोट्या लहान रेषा काढल्या आणि मग बिम्मने परत एक रेष काढून एक मुलगा दाखवला. अनेक गोल काढले, छोटे 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 गोल काढले आणि त्यांचा ढीग दाखवला. आणि मग चित्र काढून झाल्यावर आईकडे मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं. आता हे चित्र सुद्धा आईला काही समजलं नाही. आईने विचारलं, आता हे काय आहे? तर बिम्म म्हणाला, अगं हा बिम्म म्हणजे मी आणि ती तू आहेस म्हणजे आई. तू ढीगभर लाडू केले आहेस. किती लाडू केलेस? ढीगभर लाडू केलेस. आणि तू बिम्मला एक नाही 2 लाडू लहान लहान खायला देत आहे. असं त्याने ते काढलेलं चित्र त्याने आईला समजावून सांगितलं. म्हणजे एक प्रकारे आता त्याला आईकडून काय पाहिजे होतं? लाडू पाहिजे होते. ते तोंडाने सांगण्याऐवजी त्याने काय केलं होतं? चित्रामध्ये काढून दाखवलेलं होतं. आता हे ऐकल्यानंतर मात्र आई जोर जोरात हसायला लागली आणि त्याला काय म्हणाली, असं आहे काय तुझं चित्र? लबाड चित्रकार. आई बिम्मला लाडू देत आहे. छान. मग खरोखर आई आतमध्ये गेली. स्वयंपाकघराचा डब्बा किचन मध्ये जाऊन तिने लाडवांचा डब्बा उघडला. 2 लहान लहान लाडू काढले आणि ते बिम्मला तिने दिले. आणि मग काय म्हणाली, बघ तुझी बाकीची चित्र एक वेळेस खरी होणार नाहीत, आहे की नाही, पण तू शेवटी जे काढलेलं आहे की आई तुला 2 लाडू देत आहे, हे चित्र मात्र तुझं अगदी खरं खरं झालं. तर पहा, अशा या धड्यामध्ये G.A. कुलकर्णी यांनी एक मुलगा आणि त्याची आई आणि त्या मुलाला असलेली चित्रकलेची आवड आणि त्याच्यातून घडलेले छान छान विनोदी प्रसंग, बहीण भावाचं छोटंसं भांडण, आईने त्याला सुरुवातीला रागवणं, नंतर मग त्याला समजावण्यासाठी सगळी चित्र विचारणं आणि त्याने त्या चित्राबद्दल सांगणं. तर साधारणपणे या धड्यामधून आपल्याला एक अशी छोटीशी गोष्ट शिकायची आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असला पाहिजे. बघा, आता आपण पण मोकळा वेळ भरपूर असतो आपल्याकडे. बरेच जण काय करतात, मोबाईल, टीव्ही, त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी चित्र काढायला शिकलं पाहिजे, काहीतरी वस्तू बनवायला शिकलं पाहिजे, तुम्ही काहीतरी एखादं वाद्य वाजवायला शिकलं पाहिजे.